आयुष्य उचललेलं आहे त्यांचं ध्येय गाठणं हा त्यांचा उद्देश असतो आणि तो दरवर्षी या पावसातच ते सगळीकडे फिरत असतात। त्याप्रमाणे आज ठरलेल्या कार्यक्रमानुसार आज आपल्याकडे सर आलेले आहेत। तर आज आपल्याकडे त्याचप्रमाणे गोतवडेवाडीच्या शाळेची गोतवडेवाडी शाळेतील सहाय्यक शिक्षिका कुडे मॅडम इथे आलेल्या आहेत। त्यांचं पवार सरांशी बोलणं झालेलं आहे। त्या एक निर्णय त्यांची बोलणं नाही, तुम्ही बोलणं करून दिलं तुम्ही बोलणं करून त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे मी त्यांना जरा त्रास होत असल्यामुळे सरांना जरा त्रास होत असल्यामुळे त्यांचा कार्यक्रम आपण पहिल्यांदा घेत आहोत। तर त्यापूर्वी पुढे मॅडमना मी एक विनंती करीन, त्यांनी गेल्या 2 वर्षात जे काही उपक्रम राबवलेले आहेत ते थोडक्यात तिथे सर्व लोकांना सांगावेत काय आहेत मंडळाचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना, आणि मग आपला 5 मिनिटाचा कार्यक्रम होतो। धन्यवाद डॉक्टर। लांजा राजापूर संघर्ष उत्कर्ष मंडळ मुंबई यांचे जे मान्यवर मला वाटते पवार सर यांच्याशी फक्त माझी ओळख झाली आणि सगळे फोनवरून भेटले। हां, पवार सर तसेच त्यांचे सगळे मंडळाचे कार्यकर्ते आणि आपले या संस्थेचे संस्थापक आपले डॉक्टर आशाताई आणि आपले सगळे कार्यकर्ते आणि छोटे बाळगडकर आज या कार्यक्रमानिमित्त ते उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली। खरं तर त्या दिवशी पण जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालं की अशा पद्धतीने आपल्या वात्सल्य मंदिरला काही वस्तू मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते इथे येतात असं डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर मला वाटायला की माझ्या शाळेसाठी सुद्धा काहीतरी मिळतं आहे का, त्यासाठी आम्ही म्हटलं काय प्रयत्न करूया। पण मला असं वाटतं उशीर झाला होता, मागणी करायला उशीर झाला होता किंवा 1 ते 4 वर्गांसाठी काही तसं फार देता येत नाही असंही बोलण्यातून समजलं। पण तरी माझा आग्रह राहिला की बघा आपल्याला काय देता येतं आहे का। माझी ह्या शाळेत म्हणजे ह्या गावची ग्रामस्थच आहे, कोंडवळे गावची ग्रामस्थ आहे आणि रत्नागिरीत आम्ही बरीच वर्ष शहरात नोकरीला होतो। माझी मुलं पुढे शिक्षणाला गेली, नंतर माझी एक इच्छा होती की आपल्या गावातून आपण नोकरी करावी। सगळी नोकरी आपण वेगवेगळ्या गावातून केली आणि त्या गावातून आपल्या कामाचा कसा उंचवला आपण, पण आपल्या गावात काहीच योगदान नव्हतं। म्हणून मी स्वतःहून माझी इच्छा होती की आपल्या गावात आपल्या वाडीत येऊन आणि वाडीतच आपल्या गावातल्याच मुलांना आपण हे करायचं, मार्गदर्शन करायचं। आणि त्या तीव्र इच्छेपोटी माझी इच्छा झाली पूर्ण आणि मी आले इथे गावात आल्यानंतर जशी पाहिजे आपल्याला शाळा, कारण मुंबईपासून मी नोकरी करत इथपर्यंत आले आणि जशी पाहिजे शाळा तशा शाळा माझ्या मनासारखी होईपर्यंत आम्ही शांत राहिलोच नाही। माझी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची गुणवत्ता महत्त्वाची। ग्रामीण भागातल्या मुलांची गुणवत्ता म्हणजे कसं गावात घरातून तेवढं पोषक वातावरण नसतं, वातावरण निर्मिती नसेल तर मुलांची तेवढी गुणवत्ता आपल्याला अपेक्षित असते तशी बघायला मिळत नाही आणि ते आम्ही पूर्ण करण्याच्या मागे लागलो आणि त्यासाठी लोकांची मानसिकता बदलावी लागली, पालकांची मानसिकता बदलावी लागली। सुरुवातीला आम्हाला काही गोष्टींना विरोध झाला, कारण लोकांना गुणवत्तेपेक्षा भक्का हवा असतो, आकर्षक काय म्हणतात ते शोबाजी हवी असते आणि ते आम्हाला नको होतं। आणि म्हणून आम्ही फक्त गुणवत्तेवर जेव्हा लक्ष दिलं, मुलांची प्रगती दिसायला लागली, त्यामधून पालकांमधूनच आम्हाला मग चांगलं प्रोत्साहन सहकार्य मिळायला लागलं आणि मग त्या मुलांच्या प्रगतीसोबतच शाळेची भौतिक ज्या सुविधा होत्या, ज्या काही गरजा होत्या त्याही शाळासुद्धा आकर्षक करणं गरजेचं वाटलं। मग लोकसहभागातून, गावातल्या लोकांच्या सहभागातून, बाहेर ओळखीने आणि अनेकांच्या मान्यवरांच्या ओळखीने आपण शाळेसाठी काय केलं, शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून शाळेसाठी ज्या आवश्यक गरजा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी धडपड करायला लागलो। आणि याच्यातून मुलांचं एवढं स्पर्धा परीक्षा आता लहान मुलांना काय स्कॉलरशिप शिष्यवृत्तीच्या माध्यमातून तयारी करणं, पण 1 ते 4 साठी काहीच सोर्स नव्हता। मग आम्ही वेगळ्याच शाळाबाहेर ज्या स्पर्धा परीक्षा होत्या त्यांना बसवायला सुरुवात केली आणि मग मुलं आमची मेरिट यायला लागली। तसं मग काय झालं, पालकांमध्ये एक वेगळं वातावरण, चैतन्य निर्माण झालं। एक छोट्याशा गावातली शाळा, छोट्याशा वाडीतली शाळा आणि मुलं गुणवत्तेत येत आहेत, अगदी राज्यापर्यंत आमची मुलं गुणवत्तेत आली। आणि अशी जेव्हा मुलं गुणवत्तेत म्हणजे शहरातली मुलं किंवा जी सुशिक्षित पालक आहेत, ज्यांचे पालक घेणारे दरी, अशांची मुलं गुणवत्तेत आली तर विशेष काहीच नाही। पण एका खेळातली मुलं त्यांच्या घरी पुरेसं मार्गदर्शन नाही किंवा पुरेसं त्या मुलांना पुरेसं साहित्य नाही, अशा काही मुलांना
त्यांना सुद्धा आम्ही साहित्य पुरवून त्यांच्यावर करून घेतलं. आणि ही मुलं जेव्हा गुणवत्ता द्यायला लागली तेव्हा गुणवत्ता ही फक्त शहरातल्या मुलांची मक्तेदारी नसून त्या जे सुशिक्षित पालक आहेत त्यांच्याच मुलांची मक्तेदारी नसून तर जर शिक्षकांनी जर त्या मुलांवर मेहनत घेतली तर अगदी खेड्यातला एखादं मूलसुद्धा किंवा ज्याच्या घरी परिस्थिती नसेल सामान्य परिस्थितीतला मुलंसुद्धा गुणवत्तेत येऊ शकतात. हा विश्वास आम्ही पालकांमध्ये निर्माण केला, मुलांमध्ये निर्माण केला. आणि मुलं इतके छान तयारी झाली की आता आमची मुलं कुठे म्हणजे आलो तेव्हा जी मुलं बोलत नव्हती, कॉन्फिडंटली वावरत नव्हती, त्या मुलांमध्ये एवढा आत्मविश्वास आला ह्या सगळ्यामुळे की परीक्षेमुळे मुलांची तयारी चांगली झाली. आणि माझ्या जोडीला ज्या माझ्या सहकारी आहेत त्या शाळेत मी मुख्याध्यापक आहे, माझ्या आणि देसाई म्हणून सहकारी आहे. आम्ही दोघींनी तितक्याच समानतेने काम सुरू केलं, मुलांवर मेहनत घेतली आणि त्याचा फळ आम्हाला मिळायला लागलं. मुलं आमची बोलकी झाली, आत्मविश्वासपूर्वक कोणीही अधिकारी आमच्या शाळेवर कधीही येऊ देत, कुठलेही अधिकारी येऊ देत, अगदी कुठले पदाधिकारी येऊ देत, अधिकारी येऊ देत, मुलांसमोर जेव्हा मुलं उभी राहतात, बोलतात कॉन्फिडंटली, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सामोरे जातात, उत्तरं देतात. आणि हे आम्हाला चांगल्या प्रकारे मुलांमध्ये बदल आम्हाला दिसायला लागला. त्याच्यातून एवढं चांगली प्रगती होत गेली की शाळेतल्या आता समजा 13 मुलं बसवली त्यातली 12 मुलं मेरिटला, 11 मुलं मेरिटला, असं एवढा म्हणजे असंही नाही एक काही सुरुवातीला 1-2 पण नंतर रिझल्ट 100% आणि जवळजवळ 10 ते 12 मुलं आमची मेरिटला यायला लागली. आणि मग याची कुठेतरी दखल समाजातून लोकांमधून व्हायला लागली. आमच्या शाळेला मदतीचा ओघ चांगला यायला लागला. कोणाकडे शब्द टाकला तर नाही म्हणायला लागले नाही, तर त्यांना तो विश्वास आम्ही दिला. जर एखाद्या ठिकाणी कार्य चांगलं घडते, मुलांसाठी मेहनत घेतली जाते तर लोकांचा विश्वास बसला आणि त्या माध्यमातून लोक पण सहकार्य करायला लागली. आणि अशा माध्यमातूनच आमच्या ह्या कार्याची दखल घेत हे कार्य आमचं गट शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत पण पोहोचत होतं, तालुक्यात पोहोचलं. गेल्या वर्षी आमचे मूल तालुक्यात पहिला आला, राजापूर शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात पहिला आला. त्यामुळे सगळ्यांनी आमच्या शाळेची दखल घ्यावी लागली. आणि मग बरीचशी मुलं मग राज्यापर्यंत पोहोचली, मंथनसारख्या परीक्षेत राज्यात आली, तालुक्यात आली, केंद्रात आली. आणि ती मग मुलांची प्रगती बघून साहजिकच आमच्या शाळेकडे बघण्याचा एक लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि पंचक्रोशीत आमच्या शाळेचं नाव झालं की बघ वतरडोळी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं. आणि नुसतं शिक्षणच नव्हे तर आमच्या शाळेची पण प्रगती आम्ही इतकी चांगली केली, भौतिक सुविधा असू दे, अगदी मग आमच्या शाळेत असणाऱ्या पालकांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. आता काय आम्ही शिक्षक मेहनत घेणारे होतो पण कुठलीही गोष्ट तोंडाने बोलून नुसती होत नाही, आर्थिक योगदान असेल तरच आपण करू शकतो. आणि आम्ही शाळेचं पण कायापालट सगळा केला. याची दखल घेऊन आमच्या अधिकाऱ्यांना वाटायला लागलं की मॅडम तुमचं एवढं काम चांगलं आहे तर तुम्ही शाळेसाठी आदर्श शाळा पुरस्कारासाठी प्रस्ताव का करत नाही आहात. तर आता आम्हाला जेमतेम 3 वर्ष झाली होती शाळेत येऊन, तर 3 वर्षात आमची मुलं गुणवत्तेत होती, शाळा पण चांगली प्रगतीपथावर आहे. पण आम्हाला वाटत होतं की अजून आमची पुरेशी तयारी नाही आहे तर आपण इतक्यात अजून प्रस्ताव करूया नको असं मी सांगत होते. पण नाही तुम्ही करू शकता आणि तुम्ही करा, त्या दृष्टीने प्रयत्न करा आणि आम्हाला तुमचा प्रस्ताव करा. आणि आम्ही प्रस्ताव मग त्या सगळ्या मार्गदर्शन केलं अधिकाऱ्यांनी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्रस्ताव दिला तालुक्याला प्रस्ताव दिल्यानंतर मग आमच्या शाळेत येऊन पाहणी केली, मुलांची पाहणी झाली. पण असं नाही की प्रस्ताव केला म्हणजे आमचं काम झालं. आम्ही आमचं काम ते प्रस्ताव करायचं काम केलं, आम्ही आमचं काम सतत सातत्याने करतच होतो. आणि या वर्षी सुद्धा आमची मुलं जवळजवळ आम्ही 14 मुलं आमची परीक्षेला बसली होती. यावर्षी आमची 12 मुलं वेगवेगळ्या मेरिटमध्ये आली. आणि असं नाही आहे की बाबा आपण प्रस्ताव केल्याने आपलं काम थांबले आता चला. मग या प्रस्तावाचं फलित असं की आमच्या शाळेला 2025-26चा आदर्श शाळा पुरस्कार राजापूर तालुक्यातून मिळाला. म्हणजे आता ते सोमवारी त्याचा कार्यक्रम आहे, वितरण कार्यक्रम आहे. त्या दिवशी आम्ही तो कार्यक्रम आम्ही जाणार आहोत. आणि तो या सगळ्याचं एवढंच की फक्त निष्काम कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता तुम्ही करत राहा की आपल्याला आउटपुट किती मिळेल, काय मिळेल, आपल्या कामाची पोचपावती कोणीतरी घेत असतं. आपण म्हणजे पुरस्कारासाठी लोक वर्ष मेहनत घेत असतात, करत असतात. आम्ही यातलं काही केलं नाही. म्हटलं तुम्हाला काम बघा, आवडलं तुम्ही आमचं काय ते परीक्षण प्रयत्नपणे करा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही दिला तरी आनंद आहे, नाही दिला तरी आमचं काम काही थांबणार नाही. एका आदर्श शाळेसाठी जसं काम करायला पाहिजे तसे आदर्श नसताना नाही असताना आम्ही आमचं काम करतच राहणार. आणि खरोखर म्हणजे जेव्हा आपलं काय म्हणतात फळाची अपेक्षा न जर का आपण करत राहतो ना त्याचं फळ आपल्याला न मागता मिळतं. आणि तशा पद्धतीने आमच्या कामाचं योगदान झालं, आमच्या श्रमाचं झालेलं आहे. आणि त्याचं आमच्या श्रमाचं फलित खऱ्या अर्थाने आमचे विद्यार्थी देत आहेत. जेव्हा आपला विद्यार्थी सक्सेस होतो, यशस्वी होतो आणि त्याचा जेव्हा मंचावर सत्कार होतो तो आमच्यासाठी सगळ्यात मोठा गौरव असतो असंच मला वाटतं. आणि मुलांचं कौतुक त्यावेळेस मुलाच्या डोळ्यातला आनंद
पालकांच्या डोळ्यातला आनंद आमच्यासाठी खूप काही देऊन जातो आणि हा आमच्यासाठी खरा पुरस्कार असतो मला असं वाटतं. आणि या आनंदासाठी आम्ही वर्षभर मेहनत घेत असतो, मुलं पण आमची मेहनत घेत असतात. आणि मला खूप आवडेल म्हणजे आज आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे आज तुमच्याकडे शब्दरूपे टाकलं तसं प्रत्येक ठिकाणी माझ्या शाळेसाठी कोण काय देईल यासाठी मी प्रयत्नच असते. मुलांना शैक्षणिक साहित्य असू दे किंवा इतर काय कशाच्या ना कशाच्या माध्यमातून आम्हाला काय मिळेल शाळेला यासाठी मी सतत प्रयत्नशील असते. आणि एका शिक्षकाने आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्यावी हे आमचं कामच आहे. आणि म्हणून मला तुमच्यापर्यंत काही का असेल आपण तुमच्या कशाच्या ना कशाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि यासाठी डॉक्टरांनी विशेषतः जास्त एफर्ट घेतले. त्यांनी त्यांचं नेहमीच सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं आणि आदर्श आहेत आमचे ते. खरं तर आम्ही या गावचे रहिवासी बरेच वर्ष या गावात होतो पण लांबून आमचा संपर्क होता. जेव्हा प्रत्यक्ष गावात आलो तेव्हा आमचा जवळून संपर्क आला आणि मग वाटायला लागलं त्या माणसाला आपण फार उशिरा भेटलो. त्यांचं कार्य बघता सरांचं म्हणजे डॉक्टरांचं आम्ही फार उशिरा भेटलोय ना असं वाटायला लागलं. पण हरकत नाही, उशिरा का होईना गावात आलो आणि गावासाठी काहीतरी आपण करतो याचा आनंद आणि समाधान आहे. आपण आमच्या शब्दाला मान देऊन म्हणजे आम्हाला त्या म्हणाला या म्हणून खरंच खूप छान वाटलं. आणि डॉक्टरांना पण मनापासून खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. माझं बोलणं ऐकून घेतलं, खरं वाढले माझं बोलणं असं म्हणूया. पण मनापासून बोलले, मनापासून धन्यवाद सगळ्यांना आणि थांबते.